नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी इन्स्टंट गाजराचा हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपी घेऊन आली आहे। अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। अगदी कमी वेळामध्ये गॅसचाही जास्त वापर न करता अगदी झटपट सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा कसा करायचा आपण आज बघणार आहोत। त्यासाठी चला गाजर जे आहेत ते आपल्याला खिसून न घेता असे कापून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला वेळ इथेच आपला वाचतो। अगदी पटापट जसे पाहिजेत तसे त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही गाजर कापून घ्या। त्यानंतर कुकरमध्ये तूप गरम करून घ्यायचं आहे। 2 चमचे तूप मी इथे गरम केलं आहे। त्यामध्ये अख्खी वेलची जी आहे ती टाकून घेतली आहे। फोडणीला वेलची तुपावरती टाकल्यामुळे काय होतं, छान असा फ्लेवर येतो। आणि त्यानंतर हे जे आपण उभे आडवे जे गाजर कापून घेतलेत ते गाजर ह्यामध्ये कुकरमध्ये आपण तुपावरती परतून घ्यायचे आहेत। अगदी 2-3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। हे गाजर परतत असताना खूप छान असा सुगंध दरवळतो। गाजर असे ह्याप्रमाणे आपण परतून घेतल्यामुळे खूप छान असा फ्लेवर त्या तुपाचा जो आहे तो आपल्या छान असा हलव्यामध्ये उतरतो। त्यानंतर ह्यामध्ये आपण फुल फॅट दूध टाकून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण साय सुद्धा घेतली आहे। आणि दुधाबरोबरच गाजर आपण शिजवून घेणार आहोत। मी इथे माव्याचा वापर अजिबात करत नाही, फक्त दुधामध्ये गाजर हलवा बनवून घेत आहे। अगदी सोपी आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये बनणारी गाजर हलव्याची रेसिपी आहे। चला तर इथे आपण दूध मिक्स करून घेतलं आहे। आता कुकरला झाकण लावून आपण 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये मीडियम फ्लेमवरती आपण ठेवायचं आहे कुकर आणि शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकर थंड झाल्यानंतर मी उघडून घेत आहे आणि छान असा आपला हा गाजर जो आहे तो शिजला गेला आहे। ह्यामध्ये एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला मी दाखवते गाजर किती शिजला गेला आहे। अगदी छान मऊ बटाट्यासारखा गाजर शिजतो, हे बघा। आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर आपलं जे बटाटा स्मॅशर असतं त्याच्या सहाय्याने आपण हे गाजर जे आहेत ते सगळे फोडून घेणार आहोत। हे बघा, ह्या प्रकारे जर तुम्ही स्मॅश केलं की गाजर चांगला शिजलेला असल्या कारणाने तो पटकन असा स्मॅश होतो, खूप वेळ लागत नाही। अगदी 5 मिनिटांमध्ये हे सगळं आपण स्मॅश करून घेऊ शकतो। आणि आपल्याला ही प्रोसेस कुकरमध्येच करायची आहे, म्हणजे आपण इझिली ते करू शकतो। असे गाजर अगदी छान असे स्मॅश होतात आणि अगदी आपण जसा गाजर हलवा बनवतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये येतात। आता हे बघा, मी तुम्हाला दाखवते किती छान असे स्मॅश झाले आहेत। हे बघा, आता आपल्याला हे स्मॅश केलेले गाजर जे आहेत ते आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत। आपण आता पुढची प्रोसेस जी आहे ती कढईमध्ये करणार आहोत, त्यामुळे आता हे गाजर आहेत ते आपण कढईमध्ये काढून घेऊया। मी इथे कुठली कढई किंवा पॅन कुठलाही तुम्ही यूज करू शकता। हे बघा, आता 1-2 गाजर जर राहिले असतील ते कढईमध्ये पुन्हा अगदी अलगद असे स्मॅश करून घ्यायचे। अगदी सोपी पद्धत आहे, नक्की एकदा ट्राय करून बघा। आता आपल्याला गाजरामध्ये जे दूध आहे ते आपण आटवून घ्यायचं आहे। इथे दूध आटत असताना गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे, जेणेकरून दूध जे आहे ते चांगलं आटेल आणि गाजर करपणार सुद्धा नाही। चला तर आता मी हे दूध जे आहे ते आटवून घेत आहे। मध्ये मध्ये चमचा मारायचा आहे दूध आटत असताना। दूध आटताना मी ह्यावर झाकण नाही ठेवलं आहे, कारण झाकण ठेवलं तर पुन्हा त्यामध्ये वाफ पडून अजून ओला होणार आपला हलवा। त्यामुळे आपण झाकण न ठेवता असं चमचा मारून मारून आटवून घ्यायचं आहे। दूध थोडंसं आटलं असं वाटलं की त्यामध्ये आपण साखर टाकून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता। मी इथे अगदी 4 ते 5 चमचे साखर टाकली आहे, कारण गाजर मुळात गोड असतात आणि आपण त्यात दूध टाकतो, ते दूध आटवून घेतल्यानंतर त्याचा गोडवा सुद्धा उतरतो। आणि जर तुम्ही साखर जास्त टाकली तर खूप गोड होण्याची शक्यता असते गाजर हलवा, म्हणून थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे। साखर टाकल्यानंतर टेस्ट करून पुन्हा वरून साखर टाकता येते, पण आधीच जास्त साखर टाकू नका, गोड झालेला गाजर हलवा छान लागत नाही। चला तर आता आपण साखर टाकून घेतल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेत, काजू, बदाम आणि मनुका वापरले आहेत। त्यानंतर ड्रायफ्रूट्स मिक्स झाल्यानंतर वरून 1 ते 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। आणि पुन्हा थोडंसं जे पाणी आपल्याला असं वाटतं की यामध्ये आहे, कारण साखर टाकल्यानंतर साखरेचं सुद्धा पाणी होतं आणि ते पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला गाजर हलवा खाण्यासाठी तयार झाला आहे। अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट असा हा गाजर हलवा जास्त मेहनत न करता बनवून तयार होतो। सो तुम्ही नक्की करून बघा। फक्त जी कुकरला गाजर शिजण्यासाठी जो वेळ लागतो तो आणि ह्यामधलं दूध आटण्यासाठी जो वेळ लागतो तो तितक्याच वेळामध्ये आपला हा गाजर हलवा बनवून तयार होतो। अप्रतिम लागतो आणि खूप कमी वेळेमध्ये बनवून तयार होतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। म्हणून तुम्हाला सांगेल, आवर्जून एकदा तरी अशा प्रकारे गाजर हलवा बनवून बघा आणि ह्याचा आस्वाद घ्या। चला तर तुम्हाला अशाच माझ्या झटपट सोप्या आणि इन्स्टंट रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो मित्रांनो, प्लीज कमेंटसुद्धा करा, जेणेकरून मला कळेल तुम्ही कुठून माझ्या व्हिडिओ बघत आहात। चला तर पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।